नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. नोटरी कसं करायचं, नोटरी डॉक्युमेंट कसे करायचे, शिक्के कसे मारायचे, यावर छोटे छोटे व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवलेले आहेत. आता आजचा जो व्हिडिओ आहे तो नवीन व्हिडिओ जो आहे नोटरी रिलेटेडच आहे. तो आहे की मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगवर MOU. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग हे खूप सारे डॉक्युमेंट तुमच्याकडे नोटरी करण्यासाठी येतात. बरेचसे लोकांनी मला MOUवर स्पेशल एक व्हिडिओ करा म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे. ते MOU जो आहे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग नोटरी तुम्ही करू शकता. आणि ते नोटरी करू करताना प्रत्येक म्हणजे ते कसं करायचं नोटरी. आता जर डॉक्युमेंट तुमचं जे आहे 3-4 पानाचं, तर प्रत्येक पानावर गोल गोल शिक्के आणि डॉक्युमेंटच्या एंडला जिथं पार्टी सिग्नेचर करते, पार्टी ऑफ द फर्स्ट पार्ट, पार्टी ऑफ द सेकंड पार्ट आणि विटनेसेस. मग विटनेसेस झाल्यावर शेवटी तुम्ही ती 25 रुपयाची तिकिटे लावायची. ते 25 रुपयाच्या तिकिटं कॅन्सल करण्याचे शिक्के मारायचे किंवा छोटे गोल शिक्के मारायचे आणि त्याच्यावर मोठा गोल सील मारायचा, बिफोर मी मारायचा आणि रजिस्टर नंबर, नोटेड अँड रजिस्टर्ड नंबरचा जो तुमचा असा छोटासा शिक्का आहे तो मारायचा. आणि जे फोटो, आता पार्टी ऑफ द फर्स्ट पार्ट आणि पार्टी ऑफ द सेकंड पार्ट हे शेवटी येतं. मग ते त्यांचे शिक्के, ते त्यांचे फोटो पण लावतात, लावणं गरजेचं आहे. ते फोटो पण तुम्ही कॅन्सल करायचे. अशा पद्धतीने 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर MOU असतो. मग 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर पहिले येतो आणि मग नंतर 3-4 पेजेस येतात. आणि अशा पद्धतीने प्रत्येक पेजवर म्हणजे जसं की आता पहिलं पान आहे, तर पहिलं पान सर्टिफिकेट हे स्टॅम्प आहे. मग ते स्टॅम्पवर तुम्ही गोल सील मारायचं, मधी गोल सील मारायचं आणि असं प्रत्येक पानावर गोल सील मारत गेल्यावर शेवटी बिफोर मी, नोटेड अँड रजिस्टर्ड नंबर आणि डेट तुमची आणि ते 25 रुपयाची तिकीटं. बघा, तुम्ही कोणतंही डॉक्युमेंट रजिस्टर करणार आहे, 25 रुपयाची तिकीटं इज मस्ट. यू हॅव टू अफिक्स 25 रुपीज नोटरी स्टॅम्प इन एव्हरी अँड ईच डॉक्युमेंट. 25च रुपये. ॲफिडेविट असेल म्हणून 10 रुपये असं वगैरे काही नाही. 25 रुपयाची तिकीटं म्हणजे लावायची. ही 25 रुपयाची तिकीटं कधी नाही लावायची? जेव्हा अटेस्टेड असेल, जेव्हा नोटरी अटेस्टेड नोटरी करताय तुम्ही, जेव्हा ट्रू कॉपी असेल तेव्हा तुम्ही फक्त ही 25 रुपयाची तिकीटं लावायची नाही. कधी कधी पक्षकार लोक एखादं सर्टिफिकेट असतं ते ओरिजिनल सर्टिफिकेट कलरमध्ये आणतात. कलरमध्ये आणून ते आपल्याला देतात आणि ते आपल्याला अटेस्टेड करायचं असतं. मग अटेस्टेड करताना ते बऱ्याचदा त्यांना कुठं ऑफिसमध्ये दाखल करायचं असतं, द्यायचं असतं. त्यामुळं ते आपल्याला सांगतात की अटेस्टेड करून तिकीटं पण लावा. मग तेव्हा तुम्ही अटेस्टेड करताना तिकीटं पण लावू शकता. काही वेळा तुम्ही ट्रू कॉपीला पण तिकीटं लावलं तरी चालतं. मग जेव्हा तुम्ही तिकीटं लावणार आहे, बघा, जेव्हा तुम्ही 25 रुपयाची तिकीटं लावणार आहे अटेस्टेड किंवा ट्रू कॉपीला, तेव्हा त्यालाही तुम्हाला नोंदवायचं आहे रजिस्टरला. तुम्ही रजिस्टरला त्यालाही नोंदवतो. बघा, तुम्ही जेव्हा रजिस्टरला नोंदवता, कोणकोणते डॉक्युमेंट नोंदवता? MOU नोंदवता, ॲफिडेविट नोंदवता, पॉवर ऑफ अटर्नी नोंदवता, पार्टनरशिप डीड नोंदवता, फॉर्म E, फॉर्म I म्हणजे ॲग्रीमेंट, पार्टनरशिप ॲग्रीमेंटचे, परत काही ॲफिडेविट असतात ते, ॲग्रीमेंट असतात ते. असे प्रत्येक डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही नोंदवता, जेव्हा तुम्ही नोटराईज करता, ते तुम्ही रजिस्टरला नोंदवता. तर रजिस्टरला तुम्ही जेव्हा ट्रू कॉपी आणि अटेस्टेड क्लायंटच्या सांगण्यावरनं त्यांना जर हवं असेल तर तुम्ही ट्रू कॉपी आणि अटेस्टेडला पण 25 रुपयाची तिकीटं लावता. तेव्हा त्यालाही नंबर देणं गरजेचं आहे आणि तेही रजिस्टरला नोंदवणं गरजेचं आहे. आता मी माझं रजिस्टर जे दाखवते त्यात मी एकदा नोंदवलं आहे ट्रू कॉपी, ते मी तुम्हाला दाखवते आता. की एका याच्याला मला आठवतं आहे की एका याला मी नोंदवलं आहे ट्रू कॉपी म्हणून, तर ते मी दाखवते तुम्हाला की कसं नोंदवलं आहे. हे माझं आहे रजिस्टर, चेक केलेलं रजिस्टर आहे, ठीक आहे. तर हे नोटरी बघा, इथं ॲफिडेविट आहे, फॉर्म E आहे, रजिस्टर बघा किती व्यवस्थित मी व्यवस्थित भरलेलं आहे. हे चेक केलेलं आहे. रेड जे सील दिसतात तुम्हाला, रेड जे टिक मार्क दिसतील बघा. तर हे ट्रू कॉपी. तर हे मी ट्रू कॉपी नोंदवलं आहे 254ला. तारीख टाकली ट्रू कॉपी ॲज अबाऊ म्हणजे ॲज अबाऊ तुम्ही असं करू शकता की वरती नाव सेम आहे ॲज अबाऊ. प्रत्येक वेळेस करायचं नाही, व्यवस्थित डिटेलमध्येच भरायचं. पण एखाद वेळेस असेल, खूप वेळा लिहायचं असेल तर तुम्ही नाव तेच असेल तर तुम्ही ॲज अबाऊ म्हणू शकता. मग हे ट्रू कॉपी मी नोंदवलं आहे. मग इथं ब्रीफ कंटेंट ऑफ डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं आहे? ट्रू कॉपी ऑफ सक्सेशन सर्टिफिकेट. मग सक्सेशन सर्टिफिकेटची मी ट्रू कॉपी केली आणि ते नोंदवलं आहे आणि रजिस्टरवर. पण बरेचदा असं पण करू शकता तुम्ही
की नोटरी जे म्हणजे डॉक्युमेंट जे आहे की एखाद्या पार्टीने जर तुम्हाला सांगितले तर अटेस्टेड करताना तिकीटं लावायची, ट्रू कॉपी करताना तुम्ही तिकीटं बऱ्याचदा नाही लावलं तरी चालेल. म्हणजे फक्त अटेस्टेड करताना कंपल्सरी आहे की 25 रुपयाची तिकीटं लावायची, पण ट्रू कॉपी करताना 25 रुपयाची काही वेळा नाही लावली तरी चालते, लावलं तरी चालतं. त्यामुळं अशा पद्धतीने हे रजिस्टर तुम्ही भरणं गरजेचं आहे. रजिस्टर भरताना मी तुम्हाला सांगितलं आहे की मध्ये रजिस्टर भरण्याचा मी व्हिडिओ अगोदरच केलेला आहे. आता हा आपला MOUचा व्हिडिओ आहे. तर MOUमध्ये मी तुम्हाला सांगितलं की MOUच्या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये सेमच आपण करतो की जसं आपण